नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी 18 महिन्याच्या डीए एरियरबद्दल घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 18 महिन्याच्या डीए एरियरबद्दल मोठी बातमी, कर्मचाऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण। जाणून घ्या आनंदाची अपडेट। मित्रांनो, काय आहे या अपडेटमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, कोरोना काळात रोखलेला डीए म्हणजे महागाई भत्ता एरियर संदर्भात सध्या अनेक चर्चा सुरू आहेत। काही लोक सांगत आहेत की सरकार आता कर्मचाऱ्यांना एरियर देणार नाही, कारण बजेटमध्ये वित्तमंत्री यांनी यावर काही बोलण्यास नकार दिला होता। मात्र सूत्रांचा दावा आहे की 18 महिन्याच्या डीए एरियर देण्यासंबंधी सरकार पुन्हा गंभीरपणे विचार करत आहे। तसेच हे देखील समजत आहे की या महिन्याच्या अखेरीस योग्य कर्मचारी वर्गाच्या खात्यात डीए एरियर जमा केला जाईल। सरकार हे 9 वर्षाच्या गिफ्टसारखे लॉन्च करण्याचा विचार करत आहे। कोविड-19 महामारीच्या काळात संपूर्ण जग आर्थिक संकटातून जात असताना सरकारने कर्मचाऱ्यांचा डीए रोखला होता। यामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक प्रभावित झाले होते। सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण आला, कारण त्यांचा महत्त्वाचा भत्ता रोखला गेला होता। मित्रांनो, पण आता डीए बद्दल सरकार पुन्हा गंभीरपणे सकारात्मक चर्चा करत आहे। कोविड-19 मुळे सरकारच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला होता। त्यामुळे 2020च्या जानेवारी, जुलै आणि 2021च्या जानेवारी महिन्यात डीए थांबवण्याचा निर्णय घेतला होता। यामुळे 1 कोटीपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले होते। आता देशाची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे एरियरबाबत चर्चाचा बाजार तापला आहे। सूत्रांचा असा देखील दावा आहे की डिसेंबर महिन्यात 18 महिन्याच्या डीए आणि डीआर जाहीर केला जाऊ शकतो, कारण कॅबिनेट बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे आणि केंद्रीय मंत्र्यांनी या प्रस्तावावर सहमती दर्शवली आहे। मित्रांनो, सध्या दिवाळीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली होती। हा वाढलेला डीए कर्मचाऱ्यांना मिळायला सुरुवात झाली आहे। काही कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच 3 महिन्याचा डीए एरियर जमा झाला होता। मात्र अजूनही लाखो कर्मचारी आहेत ज्यांच्या खात्यात डीए एरियर येत्या महिन्यात जमा होईल। रिपोर्टनुसार या विषयावर कॅबिनेट बैठकीत चर्चा केली गेली होती आणि त्यानंतर याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। 7व्या वेतन आयोगानुसार डीए वाढ। मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी अंतर्गत डीए मध्ये दरवर्षी 2 वेळा वाढ केली जाते। या वाढीचा फायदा लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना होईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी आनंदाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।